तुमचं हेच तर चुकतं ना की तुम्ही कस्टमरला आधीच सगळ्या गोष्टी क्लिअर करत नाही. बघा, आपला जो नॉर्मल अर्धा किलोचा केक आहे तो 300 आणि 350च्या कॉस्टिंगमध्ये पडतो. पण त्याच्यावर जर कस्टमरने आपल्याला कस्टमायझेशन करायला सांगितलं तर त्याचे चार्जेस वेगळे असतात. हे कस्टमरला तुम्ही आधीच सांगायला हवे. तुम्ही जर त्यांनी सांगितलं आहे, जो फोटो पाठवला आहे त्याप्रमाणे केक करताय आणि नंतर जर त्याची कॉस्टिंग तुम्ही त्यांना सांगायला जाते तर नक्कीच कस्टमर तुमच्यावर रागवणार. कारण की प्रत्येकाचं एक नॉर्मल बजेट असतं, त्यांना त्या बजेटमध्येच केक हवे असतो आणि त्यांनी सांगितलेला केक जर त्यांच्या बजेटमध्येच बसत नसेल तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की त्यांना दुसरं काहीतरी सजेस्ट करा तुम्ही. आणि तेही जर त्यांना आवडलं नाही तर मग सरळ सरळ तुम्ही तिथून एक्झिट करा. तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करून तुमची व्हॅल्यू कमी करून घेऊ नका. कारण सांगते, जर तुम्ही बेकरीमध्ये गेलात आणि तुम्हाला काचेतला केक आवडला तर ठीक आहे, तो तुम्हाला 300-350ला मिळेल. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये कस्टमायझेशन मागितलं तर तो नक्कीच केक 500 ते 600च्याच रेंजला तुम्हाला भेटणार. तिथे तुम्ही 1 रुपया पण कमी करू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांना बेकरीत जाऊनच केक घ्यायला लावायचा, तेव्हाच त्यांना होम बेकर्सची खरी किंमत कळेल. तर चला आता आपण केकबद्दल बोलूयात. तर ह्या केकची ऑर्डर मला माझ्या मैत्रिणींनीच दिली होती. तिच्या मुलीचा 5वा बड्डे होता आणि त्यासाठी ती महाडवरून माझ्याकडे केक घ्यायला तिने तिच्या मिस्टरांना पाठवून दिलं होतं. आणि हा जो केक आहे तो आपण 1 kgमध्ये ब्लॅक फॉरेस्ट फ्लेवरमध्ये केलेला आहे. तर तिच्या या क्यूटच्या बेबी गर्लसाठी मी हा क्यूटचा केक बनवला होता. हा केक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही आहे ती क्यूटशी बेबी गर्ल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.